केवळ राजकीय स्वार्थासाठी फेक नरेटिव्ह फैलावून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेने आणि अर्थक्षेत्राने या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे असा विश्वास प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ता न लागल्यामुळे विरोधकांनी सुरू केलेल्या गदारोळास अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चोख उत्तर दिले असेही ते म्हणाले। अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक विरोधकांनी नक्की वाचावे असा खोचक सल्ला उपाध्याय यांनी विरोधकांना दिला। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यास या पुस्तकाच्या प्रती त्यांना मोफत वितरित करण्यात येतील असेही त्यांनी जाहीर केले। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरता असलेल्या विविध प्रस्ताव आणि निधी वितरणाबाबत माहिती देताना उपाध्याय म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या आणि जगातील अत्यंत महत्त्वाच्या बंदरांमध्ये एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदराच्या उभारणीकरता अर्थसंकल्पातून करण्यात आलेली 76,000 कोटींची तरतूद ही महाराष्ट्राला मोठी देणगी आहे। तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्याच्या विकासासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी तर बंगळुरू मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी 466 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नागपूरची जीवनवाहिनी असलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 500 कोटींची तरतूद केली आहे। मुंबई पुणे येथील मेट्रो प्रकल्पांकरता 2584 कोटींची तरतूद करण्यात आली असून मुंबई मेट्रो प्रकल्पाकरता 1087 कोटी, नागपूर मेट्रो करता 683 कोटी तर पुणे मेट्रो करता 814 कोटी रुपये देण्यात आले आहेत। देशभरात उभारल्या जाणाऱ्या 12 इंडस्ट्रियल पार्क प्रकल्पांमध्ये राज्यातील दिघी येथे उभा राहणाऱ्या इंडस्ट्रियल पार्कचाही समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळणे हे इंडिया आघाडीची असहायता असल्याने केंद्र अर्थसंकल्पावर टीका करणे त्यांना भाग आहे अशी खोचट टिप्पणी करून विरोधकांनी आता तरी अर्थसंकल्प समजून घेतला असेल तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले। या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, डॉक्टर नारायण बनसोडे, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, कार्यालय प्रभारी अनिल कंदलकी आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।